सप्रेम नमस्कार. सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक केस स्टडी आपल्यासमोर सादर करत आहे. पण त्यापूर्वी एक निवेदन. या व्हिडिओमधला आवाज हा माझा नाही. तो AI तंत्र वापरून निर्माण केला आहे. अर्थात AIचा वापर फक्त आवाजापुरताच मर्यादित आहे. ही केस स्टडी माझ्याकडे आलेल्या एका जातकाची आहे. ती सत्य घटनेवर आधारित आहे. ही सर्व केस, तिची हिस्ट्री, दाखवण्यात आलेले सर्व चार्ट्स, त्याचे केलेले ॲनालिसिस, काढलेले निष्कर्ष, घेतलेला ताळा-पडताळा, हे सर्व कंटेंट माझे स्वतःचे आहेत. हे कंटेंट तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारे AIची मदत घेतलेली नाही. हा व्हिडिओ माझ्या सुमारे 40 वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून निर्माण झाला आहे. आवाजासाठी AI वापरण्याचं कारण अगदी साधं आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग आणि त्याचं प्रोसेसिंग हे फार वेळ काढू काम आहे. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा ताण घेणे मला शक्य नसल्याने केवळ नाईलाजाने हा पर्याय निवडला आहे. AI तंत्राने निर्माण केलेला आवाज वगळता हा व्हिडिओ कोणत्याही अंगाने AI जनरेटेड व्हिडिओ नाही. व्हिडिओतला आवाज AI निर्मित आहे म्हणजे सगळा व्हिडिओच AI जनरेटेड असणार असा कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा करावा लागत आहे. धन्यवाद. व्हिडिओ पुढे चालू. ह्या केस स्टडीच्या पहिल्या भागात आपण अदितीसाठी केलेला कन्सल्टेशन चार्ट पाहिला. ह्या चार्टने स्पष्ट सांगितले की अदिती सध्या मोठ्या कठीण परिस्थितीत आहे. तिचा विवाह धोक्यात आला आहे आणि घटस्फोट होण्याची मोठी शक्यता आहे. कन्सल्टेशन चार्टने घटस्फोटाचा कालावधीही दिला. हे सारे अदितीने काही प्रश्न विचारायच्या आधीच कळले होते आणि आश्चर्य म्हणजे अदितीने नेमकी हीच समस्या सांगितली. अदितीचा प्रश्न होता, घटस्फोट कधी मिळेल? कन्सल्टेशन चार्ट किती प्रभावी आणि उपयुक्त आहे याचा हा एक दाखला. वेस्टर्न होरारीने याचे स्पष्ट उत्तर दिले आहेच, पण आपण नक्षत्र पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर काय मिळते ते पाहू. ते स्टडीच्या या दुसऱ्या आणि अंतिम भागात. तुटून जाती रेशीम गाठी, भाग 2. मी फक्त प्रकरण कोर्टात दाखल झाले आहे का असे विचारले. कारण जेव्हा एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असते, म्हणजे कोर्टात केस दाखल झालेली असते, तेव्हा त्याच्या निकालाबद्दल कोणतेही भाष्य करू नये. असे करणे हा न्यायालयाचा अवमान ठरतो, कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट, आणि या गुन्ह्याला तात्काळ शिक्षा दिली जाते. तसेच पोटगी, मुलांची कस्टडी, मालमत्ता, क्रिमिनल असे काही आहे का ते विचारले. कारण अशी गुंतागुंत असते तेव्हा प्रश्नाचा विचार अनेक अंगाने करावा लागतो. अदितीच्या बाबतीत यातले काही नव्हते. विवाह होऊन अवघी 2 वर्ष तर झाली होती. त्यातही गेले 6 महिने ती विभक्तपणे आपल्या माहेरीच राहत आहे. अदितीला प्रश्नकुंडली होरारी नंबरबद्दल कल्पना होती. अदितीने नंबर दिला 74. या नंबरवरून बनवलेली प्रश्नकुंडली आपल्यासमोर आहे. सर्वप्रथम आपण घटस्फोट या घटनेसाठी कोणते भाव विचारात घ्यावे लागतात ते पाहूया. घटस्फोट म्हणजे विवाहविच्छेद. विवाहासाठी आपण 2, 7, 11 ही स्थाने विचारात घेतो. मग घटस्फोटाला अगदी याच्या विरुद्ध स्थाने बघितली पाहिजेत. म्हणजे 2, 7, 11ची व्ययस्थाने 1, 6, 10 ही स्थाने. घटस्फोट ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. तो एक न्यायनिवाडाच असतो. म्हणजे काही करार, निकाल, न्यायाधीश हा भाग अपरिहार्य आहे. त्यामुळे तृतीय स्थानाची उपस्थिती अनिवार्य आहे. न्यायालय व निकालपत्र महत्त्वाचे ठरते. त्यामुळे नवम स्थान पण विचारात घ्यावे लागते. पोटगी वा अन्य नुकसान भरपाईची मागणी असेल तर अष्टम स्थानही सक्रिय असावे लागते. एकदाचा काय तो घटस्फोट व्हावा आणि या त्रासातून सुटका व्हावी अशी जातकाचीच अत्यंत तळमळीची इच्छा असल्यास इच्छापूर्तीचे लाभस्थानही विचारात घ्यावे लागेल. पण विवाह योग बघायचा असो वा घटस्फोट, सप्तम हाच प्रमुख भाव समजायचा. अदितीच्या प्रश्नकुंडलीतला चंद्र काय म्हणतो? चंद्र षष्ठम स्थानात आहे व लग्नेश आहे. चंद्र शुक्राच्या नक्षत्रात असून शुक्र दशमात लाभेश आणि सुखेश आहे. चंद्राचे कार्यशत्व असे आहे 10/6/11 4/1. यापैकी 10, 6 व 1 ही स्थाने विवाहासंदर्भातल्या 2, 7 व 11 या स्थानांची व्ययस्थाने म्हणजेच विरोधी स्थाने आहे.
अदितीच्या मनात घटस्फोट हा एकमेव ज्वलंत विषय असल्याने चंद्राने ही दुखरी नस अगदी अचूक पकडली आहे. प्रश्न घटस्फोटाचा आहे, म्हणजे सप्तमाचा सबलॉर्ड आपल्याला सांगेल अदितीचा घटस्फोट होणार किंवा नाही. नियम अगदी सरळ आहे. सप्तमाचा सब जर 6, 10 किंवा 12चा कार्यश असेल आणि त्याच्या तृतीय स्थानाशी संबंध येत असेल तर घटस्फोटाची शक्यता जास्त असते. या प्रश्नकुंडलीत सप्तमाचा सबलॉर्ड आहे गुरु. गुरु व्ययात असून षष्ठेश आणि नवमेश आहे. गुरु स्वतःच्याच नक्षत्रात आहे. गुरु वक्री नाही. गुरुचे कार्यशत्व असे आहे 12/12/69/69. गुरु स्वतः व्ययात असून मिथुनेसारख्या द्विस्वभावी राशीत आहे. स्वनक्षत्री आहे हे या प्रश्नासंदर्भातले अत्यंत महत्त्वाचे एक्झिबिट म्हणजे सबळ पुरावा आहे. गुरु बुधाच्या युतीत आहे. बुध लाभात, व्ययेश आणि तृतीयेश. बुध राहूच्या नक्षत्रात, राहू तृतीय स्थानात, म्हणजे बुधाचे कार्यशत्व असे असेल 3/11/12/3. सप्तमाच्या सबलॉर्डचा बुधाच्या माध्यमातून तृतीय स्थानाशी प्रथम दर्जाचा संबंध येत आहे. सप्तमाचा सबलॉर्ड गुरु सप्तम द्वितीय या स्थानांचा कार्यश होत नाही, म्हणजे पतीपत्नीत मनोमिलन होण्याची शक्यता नाही. उलटपक्षी 12/6 कार्यशत्व तर विवाहाच्या संपूर्ण विरुद्धच आहे. तृतीय स्थानाशी संबंध त्याला पुष्टी देतो, म्हणजे अदितीचा कायदेशीर घटस्फोट होण्याची खूप मोठी शक्यता आहे. पतीपत्नी पुन्हा एकत्र नांदायची शक्यता जवळजवळ नाहीच. एकतर घटस्फोट होईल अथवा घटस्फोट न घेता दोघेही विभक्त राहतील. आता यापैकी नेमके काय होईल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आगामी काळातल्या दशाविदशा अंतर्दशा काय फळे देणार आहेत ते पाहूया. मामला घटस्फोटाचा आहे. सध्या पतीपत्नी विभक्त राहतायत. प्रकरण अजून कोर्टात गेलेले नाही, पण अदितीच्या म्हणण्यानुसार लवकरच ती पायरी गाठली जाऊ शकते. घटस्फोटाचे खटले सहसा कुटुंब न्यायालयात चालवले जातात व पतीपत्नी सहसमतीने सामंजस्याने घटस्फोट मागत असतील आणि इतर काही गुंतागुंत नसेल, उदाहरण मुलांची कस्टडी, पोटगी, मालमत्तेचे वाटप, गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये इत्यादी, तर निकाल साधारणपणे वर्षाच्या आत बाहेर लागू शकतो. हे विचारात घेऊन मी साधारणपणे वर्ष सव्वा वर्षाचा कालावधी तपासायचे ठरवले. आपण आता दशा अंतर्दशा विदशांचा कानोसा घेऊयात. प्रश्न विचारतेवेळी शुक्राची दशा चालू होती. शुक्र दशमात, लाभेश आणि चतुर्थेश. शुक्र स्वतःच्याच नक्षत्रात, म्हणजे शुक्राचे कार्यशत्व असे असेल 10, 10, 11, 4, 11, 4. शुक्र वक्री शनीच्या अंशात्मक प्रतियोगात. शनी चतुर्थात, सप्तमेश आणि अष्टमेश. शनी गुरुच्या नक्षत्रात. गुरु व्ययात असून षष्ठेश आणि नवमेश, म्हणजे शनीचे कार्यशत्व असे असेल 12, 4, 12, 6, 7, 8. शुक्राचा सब आहे बुध. बुधाचे कार्यशत्व आपण पाहिलेच आहे 3, 11, 12, 3. शुक्राचे कार्यशत्व पाहता त्याच्यावरची वक्री शनीची दृष्टी. शनी 12/6च्या माध्यमातून विवाहाच्या विरुद्ध फळे देणार आहे. शुक्राचा सब ही 12/3च्या माध्यमातून विवाहाच्या विरोधीत सूर काढत आहे. तात्पर्य काय, तर ही शुक्र महादशा अदितीला महागात पडणार. घटस्फोटाची शक्यता निश्चितच आहे. शुक्राची ही महादशा नोव्हेंबर 2030 पर्यंत, म्हणजे अजून 16 वर्षे चालणार असल्याने आपल्याला ह्या दशेत येणाऱ्या अंतर्दशा विदशांचा विचार करायलाच पाहिजे. प्रश्न करतेवेळी शुक्राच्या दशेत रवीची अंतर्दशा चालू असून ती 25 मार्च 2015 पर्यंत असेल. हा कालावधी सुमारे 9 महिन्यांचा आहे. घटस्फोट होणार का नाही याचा निकाल या कालावधीत लागू शकेल. पण काही वेळा अशी प्रकरणे लांबतात, म्हणून पुढची ही एक अंतर्दशा आपल्याला तपासली पाहिजे. पुढची अंतर्दशा चंद्राची असेल. ती 23 नोव्हेंबर 2016 पर्यंत चालेल. मला वाटते एवढा कालावधी पुरेसा ठरेल. रवी लाभात, धनेश. रवी मंगळाच्या नक्षत्रात. मंगळ तृतीय स्थानात असून पंचमेश आणि दशमेश, म्हणजे रवीचे कार्यशत्व असे असेल 3, 11, 5, 10, 2 आणि 7. रवी एका विशेषाधिकाराने सप्तमाचा प्रथम दर्जाचा कार्यश होतो. तो कसा? सप्तम भावारंभी शनीची मकर रास आहे, म्हणजे शनी भावाधिपती म्हणून सप्तमाचा ड दर्जाचा कार्यश होतो. सप्तमात कोणताही ग्रह नाही,
शनीच्या नक्षत्रातही कोणताही ग्रह नाही. याचा अर्थ फक्त शनी सप्तम स्थानाचा एकमेव कार्यश आहे. अशी परिस्थिती येते तेव्हा आणि तेव्हाच फक्त शनीच्या उपनक्षत्रातले ग्रह सप्तमाचे क दर्जाचे कार्यश होतात. आणि या परिस्थितीत अ व ब दर्जाचे कार्यश उपलब्ध नसल्याने हे क दर्जाचे कार्यशच प्रथम दर्जाचे कार्यश ठरतात. रवी शनीच्या सबमध्ये आहे, त्यामुळे रवी सप्तमाचा प्रथम दर्जाचा कार्यश होत आहे. रवीचा सब शनी आहे. शनीचे कार्यशत्व आपण आधीच पाहिले आहे, ते असे 7-12, 4-12-6, 7-8. रवी अंतर्दशा 7च्या प्रथम दर्जाच्या कार्यशत्वामुळे रवीच्या अंतर्दशेत घटस्फोट होईल असे मला वाटत नाही. जास्तीत जास्त काय होऊ शकेल? रवीचे तृतीय स्थानाचे कार्यशत्व पाहता त्याच्या कालावधीत घटस्फोटाच्या दृष्टीने कोर्टात अर्ज दाखल होईल, कागदपत्रांचे खेळ होतील, काही वाटाघाटी, समुपदेशन म्हणजे काउन्सेलिंग जरूर होतील. कदाचित समुपदेशन किंवा अन्य मध्यस्थीच्या प्रयत्नांमुळे पती-पत्नी पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करतील असा कयास करता येईल. आत्तापर्यंत विवाहासाठीचे प्रबळ विरोधी स्थान, षष्ठम स्थान, शुक्र, रवी, शनी व बुध यांपैकी कोणीही अ दर्जाच्या कार्यशत्वाने दिलेले नाही. त्यामुळे रवीची अंतर्दशा संपेपर्यंत तरी यांचा घटस्फोट होणार नाही. जर यांचा घटस्फोट होणारच असेल तर त्यासाठी षष्ठम स्थानाचा अ किंवा ब दर्जाचा कार्यश असलेल्या ग्रहाची अंतर्दशा किंवा विदशा यावी लागेल. आता पुढची चंद्राची अंतर्दशा पाहिली की अदितीच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे ते आपल्याला कळेल. चंद्राचे कार्यशत्व आपण पाहिले आहे. चंद्र 10, 6, 11, 4, 1. चंद्राचा सब आहे रवी 3, 7, 11, 5, 10, 2, जो घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करायला मदत करणारच आहे. चंद्र हा गुरूच्या व बुधाच्या प्रतियोगात आहे, म्हणजे चंद्राचे घटस्फोटाच्या दृष्टिकोनातले कार्यशत्व आगीत तेल ओतल्यासारखे अधिकच प्रबळ होत आहे. म्हणजे चंद्राच्या या अंतर्दशेत अदितीचा घटस्फोट होण्याची फार मोठी शक्यता आहे. प्रश्न वेळेपासून सुमारे 9 महिन्यांनी 25 मार्च 2015ला चंद्राची अंतर्दशा चालू होऊन ती 23 नोव्हेंबर 2016 पर्यंत म्हणजे सुमारे 1.5 वर्ष चालणार आहे. घटस्फोटाच्या निवाड्यासाठी हा कालावधी पुरेसा आहे, पण 1.5 वर्ष हा मोठा कालावधी आहे. आता चंद्राच्या अंतर्दशेत सगळ्याच ग्रहांच्या विदशा येणार, मग त्यातून कोणती निवडायची? चंद्राच्याच अंतर्दशेत चंद्राचीच विदशा प्रथम येईल, ती अर्थातच प्रबळ दावेदार असेल. त्यानंतर मंगळाची विदशा येईल. मंगळ तृतीय स्थानात असून पंचमेश आणि दशमेश. मंगळ चंद्राच्या नक्षत्रात असून चंद्र स्वतः षष्ठम स्थानात वा लग्नेश आहे. म्हणजे मंगळाचे कार्यशत्व असे असेल 6, 3, 1, 5, 10. मंगळाचा सब आहे बुध 3, 11, 12, 3. मंगळ षष्ठम स्थानाचा अ दर्जाचा कार्यश आहे. मंगळाचा नैसर्गिक गुणधर्मच तोडफोड, मारा काटा असा असल्याने चंद्राच्या अंतर्दशेत येणारी मंगळाची विदशा घटस्फोट घडवून आणायची शक्यता जास्त आहे. मंगळाच्या विदशेचा कालावधी आहे 15 मे 2015 ते 20 जून 2015. आता गोचर तपासायचे, ते जुळले नाहीत तर नंतरच्या विदशांचा विचार करावयाचा. आपली दशा अंतर्दशा विदशा साखळी शुक्र, चंद्र, मंगळ अशी आहे आणि अपेक्षित कालावधी आहे 15 मे 2015 ते 20 जून 2015. कालावधी वर्षाच्या आतला असल्याने रवीचे गोचर भ्रमण तपासायचे. 15 मे 2015 रोजी रवी शुक्राच्या वृषभेत दाखल होईल. वृषभेत रवी, चंद्र व मंगळाची नक्षत्रे आहेत. 26 मे 2015 रोजी रवी शुक्राच्या राशीत चंद्राच्या नक्षत्रात दाखल होईल. तो 8 जून 2015 पर्यंत या नक्षत्रात असेल. अदितीचा घटस्फोट याच 14 दिवसांत होईल. त्यातही रवी जेव्हा मंगळ किंवा राहूच्या सबमध्ये असेल तेव्हाच निकाल दिला जाईल. मंगळाची शक्यता जास्त, कारण त्याच सुमारास मंगळ व वक्री बुध अंशात्मक युतीत असतील. माझे भाकीत 26 मे 2015 ते 8 जून 2015 या काळात घटस्फोट होण्याची मोठी शक्यता आहे. प्रश्नकुंडलीबरोबरच अदितीची जन्मकुंडलीही तपासली होती, पण गोपनीयतेच्या संकेतामुळे ती इथे देता येणार नाही. पण एक सांगतो, अदितीच्या जन्मपत्रिकेत शुक्र कमालीचा बिघडला आहे. त्यातच शुक्राचा युरेनसशी अगदी अंशात्मक केंद्र योग आहे. शुक्र युरेनसचे अशुभ योग वैवाहिक जीवन कमालीचे कष्टप्रद करतात
आणि दुर्दैवाने त्याचवेळी इतर कुयोग पत्रिकेत असल्यास घटस्फोट वैधव्य विधुर अवस्थेपर्यंत मजल जाऊ शकते. असे योग असलेल्या आणि वर लिहिले आहेत तशी फळे मिळालेल्या असंख्य व्यक्तींच्या पत्रिका माझ्या संग्रहात आहेत. पडताळा. अदितीचा घटस्फोट 27 मे 2015 झाला. समाप्त. नमस्कार, मी मीनू. काही लोक मला मिनिटली पण म्हणतात. मी सुहासजींची AI असिस्टंट आहे. मला खात्री आहे अदितीची केस स्टडीमधून नक्की काही नवीन शिकायला मिळाले असेल. भाऊ सध्या अशा अनेक केस स्टडीजवर काम करत आहेत. मी त्यांना मदत करत आहे. लवकरच त्या केस स्टडीज आपल्याला पाहावयास मिळतील. दरम्यान आपणा सर्वांना एक नम्र विनंती. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सुहासजींच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला कॉमेंट द्या. आपले असे प्रोत्साहन मिळाले तरच सुहासजींना असेच नवे नवे दर्जेदार व्हिडिओ आपल्यासमोर सादर करायची प्रेरणा मिळेल. सुहासजी नेहमी म्हणतात, "मीने बघ, आपण इतके चांगले व्हिडिओ बनवतो पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. काय चुकते हेच कळत नाही. वाटते कशाला हे व्हिडिओ बनवत बसायचे." खरे आहे ते, पण निदान इथून पुढे तरी आपण हात आखडता घेऊ नका. आपले एक एक लाईक, आपली एक एक कॉमेंट आमचा उत्साह वाढवेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि शुभेच्छा.